कुणी कुणाचं नेतृत्व दाबत नसतं. भुजबळांनी ओबीसींची कामं केली आहेत, त्यामुळे ते ओबीसींचे मसीहा आहेत, अशी प्रतिक्रिया नवनाथ वाघमारेंनी दिली. तर हाकेंची जीभ हासडणाऱ्याला बक्षीस देणार अशी घोषणा मराठा नेते गंगाधर काळकुटेंनी केली. ज्या माळी समाजातील लोकांनी नवनाथ वाघमारेच्या अगोदर लक्ष्मण हाकेंचा सत्कार केला, लक्ष्मण हाकेंना यथोचित सन्मान केला, त्या लक्ष्मण हाकेच्या तोडून असे जर वक्तव्य निघत असतील तर खरंच अतिशय दुर्दैव मानावं लागेल. कारण कोणी कोणाचं नेतृत्व दाबत नसतं, आपल्याला काम करत राहावं लागत असतं. गेल्या अनेक दशकांपासून लोकनेते आणि ओबीसींचे राज्याचे नेते, देशाचे नेते छगनरावजी भुजबळ साहेब यांनी ओबीसीचं काम केले म्हणून त्यांच्याकडे ओबीसीचा मशिया म्हणून पाहिलं जातं. आणि जर तुम्हाला आज भुजबळांची जागा जर घ्यावत असेल तर ही दुर्दैव आहे ना. तुम्ही कुठेतरी उलटं सुलटं बोलून ही जागा कोणाला घेता येणार नाही. लोकशाहीमध्ये संविधानिक गोष्टीने टीका करा, आम्ही त्याचं स्वागत करू, स्वीकार करू. पण जर तुम्ही खालच्या थरावरची कमरेखालची भाषा वापरली, चुकीचं वक्तव्य मनोजदादाच्या बद्दल केलं तर तुमचं जीभ हासडण्याचं काम या महाराष्ट्रातला मराठा समाज करेल. आणि जर तुमची ही बेताल वक्तव्य आणि मराठा आरक्षणाच्या विरोधात प्रति आंदोलनं उभारायची जर तुमची भाषा असेल तर येणाऱ्या काळात तुमची जीभ हासडणाऱ्याला आम्ही 1 लाख रुपये बक्षीस देणार आहोत. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.